घोसपुरी पाणी पुरवठा योजनेच्या तत्कालीन अध्यक्ष व सचिव यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराबाबतचे चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कक्ष अधिकारी स्मिता बागुल यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता नाशिक यांना दिले आहेत। तसेच चौकशी करून शिवाजीराव कर्डिले यांना त्याची माहिती कळवायचे व केलेल्या कारवाईचा अहवाल शासनास पाठवण्याचे त्या आदेशात म्हटले आहे। यावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की शिवाजीराव कर्डिले यांच्या गावाच्या पुरानगर तिसगाव पाणी योजनेपेक्षा घोसपुरी योजना खूप चांगली आहे। भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी तनपुरे यांनी लावला आहे। नगर तालुक्यात सर्वात चांगली चाललेली योजना आहे आणि इथं त्यांच्या गावाला जी योजना पाणी पिण्याची आहे बुरानगर चाळीसगाव योजना असेल तिची काय अवस्था आहे, त्याच्यापेक्षा तर घोसपुरी योजना तर खूप चांगली त्या ठिकाणी चाललेली आहे। आणि आमचे जिल्हा परिषद माजी सदस्य संदेशराव कार्ले यांनी अत्यंत प्रामाणिकपणे मन लावून त्या ठिकाणी या योजनेकडे लक्ष देऊन योजना चालवली, चांगली चालू आहे, कुठली थकबाकी नाही। इतक्या सुस्थितीत असणाऱ्या योजनेची फक्त राजकीय कुठेतरी कोणाला तरी बळी द्यायचा, सूड उगवायचा म्हणून हे सत्तेचा वापर भाजपवाली मंडळी अशा प्रकारे करतात। आणि इथं बुरानगर योजनेमध्ये खरं त्यांच्या पूर्वी तेच आमदार असताना पूर्वी जे काही जेव्हा काही योजना झाली असेल त्याचं पाणी स्वतः चोरून हे घेतात अशी तक्रार काही लोकांनी केलेली आहे। तिथं मात्र काही चौकशी होत नाही काय, स्वतःच्याच गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं पाणी फोडून शेतीला स्वतः वापरतात। अक्षरशः मेन लाईन मधलं पाणी फोडलं की कित्येक गावं पाण्यापासून वंचित राहतात। आज हे धनगरवाडी सारखं गाव आहे, हे त्या बुरानगर योजनेमध्ये नव्हतं। मी आमदार झाल्यानंतर जेव्हा जलजीवन मिशन योजनेमध्ये आम्ही सगळी पुनर्रचना केली त्यामध्ये ह्या गावाचा समावेश आम्ही बुरानगर योजनेमध्ये केला। नवीन आम्ही सेपरेट लाईन ही जी ग्रामीण भागातली गाव आहेत बुरानगर नागरदेवळेपासून अलीकडे आहेत त्यांच्याकरता फिल्ट्रेशन टँकपासून सेपरेट लाईन टाकली। एवढं बारीक नियोजन आम्ही करतो, पण मात्र भाजपच्या लोकांना मात्र फक्त कोणावर केस करा, कोणाला अडकवा याच्यामध्येच इंटरेस्ट आहे। आणि एकदा लोकांनी घरी बसवलेलं आहे तरी देखील शहाणपणा जर सुचत नसेल तर अवघड आहे।